अगदी अलगद न कळतपणे बोलण्याच्या ओघात ती पदर सावरते, पण हा निरागसपणा नसतो. तिचा प्रत्येक कटाक्ष, प्रत्येक हावभाव समोरच्याला घायल करण्यासाठी असतो. समोरचा जसा गुंग होतो तसे ती आपले जाळे विणत असते. अगदी सुरुवात होते एका साध्या व्हॉइस कॉलने, मग येतो व्हिडिओ कॉल, मग कमरेखालचे विषय आणि नंतर प्रत्यक्ष भेट आणि त्यानंतर मग सुरू होतो हनी ट्रॅपचा खेळ. पण या दोघांमध्ये तिसराही असतो, तो म्हणजे छुपा कॅमेरा. काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. आणि इथून सुरू होतो खरा खेळ. ब्लॅकमेलिंग, खंडणी, लूटमारीचा प्रकार. सध्या राज्यभरात गाजत असलेल्या या हनी ट्रॅप प्रकरणात मोठे सनदी अधिकारी, आजी माजी मंत्री, उद्योगपती, बडे पोलीस अधिकारी हे सगळे अडकल्याचा दावा करण्यात येतोय. नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेली रासलीला, मुंबईतील तपास पथकाची कार्यवाही, ठाण्यातील तक्रार आणि तिचं अचानक मागे घेतलं जाणं, हे सगळं एक भयानक गुंतागुंतीचं जाळं तयार झालेलं आहे. विशेष म्हणजे ही तक्रार मागे घेतली गेली असली तरी त्याआधी त्या तक्रारीमध्ये 72 सनदी अधिकाऱ्यांची नावं, पदं आणि आरोप नोंदवले गेले होते. नाना पटोले यांनी या प्रकरणाशी संबंधित पेन ड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना देखील दिले आहे आणि एक वेगळी स्पेशल SIT चौकशीची मागणी देखील केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात ना हनी आहे ना ट्रॅप आहे, पण ज्या वेळेस मुंबईहून विशेष तपास पथक नाशिकला जातं, मग खरोखरच काही नाही का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. हनी ट्रॅपचं हे प्रकरण उघडं व्हावं की दडपलं जावं, आपल्याला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणखीन अशाच धक्कादायक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा NGTV मराठी न्यूज चॅनल.